मौर्यकालीन भारत या पाठाच्या आता आपण पुढच्या विभागात प्रवेश करतोय. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, बघूया पुढे काय काय आहे. आपण बघत आलोय की आता आपल्या या पाठामध्ये तर अशोकाचं संपूर्ण आपण अभ्यास करत आहोत. राजा अशोक. तर अशोकाची काही आता आपण लोकोपयोगी कामं पण बघणार आहोत. तर अशोकानं प्रजेसाठी सुखसोयी ज्या काही आहेत त्या निर्माण करण्यावर भर दिला होता. आणि मी तसं तुम्हाला आपल्या ह्या राज्याबद्दल सांगितलं होतं, की हा फार चोखंदळ आणि हुशार आणि पराक्रमी असा राजा होऊन गेला. त्याने आपल्या प्रजेसाठी खूप चांगले असे सगळ्या योजना केल्या होत्या. तर त्याच्यामध्ये आपल्याला बघता येईल, की उदाहरणार्थ माणसांना तसेच पशूंना मोफत औषध पाणी मिळावं अशी त्यांनी सोय केली होती. म्हणजे माणसांबरोबर तो प्राण्यांवरही खूप दया करायचा. म्हणजे अतिशय चांगलं असं त्याचं संपूर्ण नियोजन त्याने त्या बाबतीत आणि त्या अनुसरून त्यांनी केलं होतं. त्याने अनेक रस्ते बांधले, सावलीसाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूला झाडं लावली, धर्मशाळा बांधल्या, विहिरी बांधल्या. त्याच्यानंतर अतिशय चांगलं असं त्यांनी लोकांना संपूर्णपणे जी काही सुखसोयी देण्यात येईल, त्याच्यावरती अतिशय भर घातला होता. त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत थोडीशी मौर्यकालीन राज्यव्यवस्था. तर मौर्य साम्राज्याची राजधानी ही कुठली होती? पाटलीपुत्र येथे होती. म्हणजे आजचा पटना. बरोबर? तर राज्यकारभाराच्या सोयीसाठी साम्राज्याचे 4 विभाग पाडले गेलेले होते. किती? 4. तर प्रत्येक विभागाची ही स्वतंत्र राजधानी होती. म्हणजे पूर्व विभागातली तोशाली ओडिसा. त्याच्यानंतर पश्चिम विभाग उज्जैनी मध्य प्रदेशामध्ये. दक्षिण विभागामध्ये सुवर्णगिरी म्हणजे कर्नाटकातली कणकगिरी. त्याच्यानंतर उत्तर विभागामध्ये तक्षशिला म्हणजे पाकिस्तान. पेशावर आपण ते म्हणतो ते. त्याच्यानंतर पुढे आपण आता बघूया की ह्याच्या कारभारामध्ये कसं रचना असायची. तर राज्य कारभारामध्ये राजाला सल्ला देण्यासाठी एक मंत्री परिषद अशी एक नेमलेली असायची. मग वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करणारे अधिकारी त्याच्यामध्ये समाविष्ट केले गेलेले होते. मग आणि ह्या सर्वांवर देखरेख करण्यासाठी आणि शत्रूच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी अत्यंत सक्षम असं त्यांचं हेर खातं त्यांनी ठेवलं होतं. म्हणजे आजताचं जर आपण बघितलं तर सिक्रेट एजंट आपण म्हणतो, त्याला मराठीत हेर खातं असं म्हणतात. ते त्यांचं अतिशय उत्कृष्ट आणि सक्षम असं होतं. त्याच्यानंतर मौर्यकालीन लोकजीवन. तर मौर्य काळामध्ये शेतीच्या उत्पादनाला हे खूप महत्व होतं. आता शेतीबरोबरच व्यापार आणि इतर सगळे उद्योगधंदे हे पण भरभराटीला असे आले होते. मग त्याच्यामध्ये काय काय आलं बघूया. हस्तितंतावरील कोरीव काम, कापड विणणं, त्याच्यावर त्याला छान सुंदर रंग देणं, त्याच्यानंतर धातुकाम असे अनेक व्यवसाय होते. त्याच्यानंतर चकाकी असलेली जी काळ्या मातीची रंगाची भांडी असतात ना, ती घडवली जायची. त्याच्यानंतर नौका बांधणी हाही एक मोठ्या प्रमाणावरील उद्योग होता. म्हणजे ह्याच्यामध्ये सगळे लोक कसे असायचे? व्यस्त असायचे. म्हणजे सगळ्यांना रोजगार हा मिळत असायचा. बरोबर? त्याच्यानंतर धातू कामामध्ये इतर धातूंबरोबर लोखंडाच्या वस्तू बनवण्याचं तंत्रज्ञान हे सुद्धा विकसित झालं होतं. बरोबर? पुढे बघूया. नगरामध्ये सगळ्या आणि ग्रामामध्ये म्हणजे खेडेगावामध्ये सुद्धा उत्सव आणि समारंभ हे होत असत. मग त्यामध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य, गायन यांचे कार्यक्रम होत असायचे. मग त्याच्यामध्ये ह्याला जोडीला काय तर कुस्तीचे खेळ, रथाच्या शर्यती ह्या पण अत्यंत लोकप्रिय अशा तिथं होत्या. त्याच्यानंतर सोंगट्यांचा खेळ, बुद्धिबळ आपण जे खेळतो ना, आता तुम्ही खेळता लुडो, तर ते पूर्वीचाच हा एक खेळाचा प्रकार आहे. सोंगट्यांचा खेळ. अशा अशा कवड्या अशा टाकायच्या आणि मग त्या मोजाच्या उलट्या सरळ असतात त्या आणि मग त्याच्याप्रमाणे ती घरं चालवायची. त्याच्यानंतर बुद्धिबळ फार पूर्वीपासूनचा हा खेळ आहे. म्हणजे हे सगळे खेळ आणि त्या बुद्धिबळाला नाव पण आहे बघा. आपल्या
उपक्रमात आपण बघतोय अष्टपद हे नाव होतं त्याला. काय होतं? अष्टपद. त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत मौर्यकालीन कला आणि साहित्य. तर सम्राट अशोकाच्या काळामध्ये शिल्पकलेला हे उत्तेजन मिळालं. खूप म्हणजे खूप. कारण तो राजा सगळ्या प्रकारे सगळ्या लोकांना तो अतिशय बढावा, म्हणजे एक प्रकारचा उत्साहवर्धक असा राजा होता तो. मग अशोकानं उभारलेले स्तंभ हे भारतीय शिल्पकलेचे उत्तम नमुने आहेत. म्हणजे तुम्ही बघू शकता आजही आहेत ते काही काही ठिकाणी. त्याने उभारलेल्या स्तंभावर सुंदर अशा छानपैकी सिंह, बैल, हत्ती आणि त्याची शिल्प अशी दगडामध्ये कोरलेली अतिशय उत्कृष्ट अशी कारागीर त्यांनी ते जोपासलेले होते त्याच्या राज्यामध्ये. ते हे सगळं करायचे. पुढे बघूया सारनाथातला अशोक स्तंभावरील चक्र हे भारताच्या राष्ट्रध्वजावर झळकत आहे. सारनाथ येथल्या अशोक स्तंभावरचं हे जे चक्र आहे, हे भारताच्या राष्ट्रध्वजावर सुद्धा झळकत आहे. अशोक चक्र आपण त्याला म्हणतो. त्या स्तंभावर चारही बाजूला 4 सिंह आहेत. बघा दिसतंय आपल्याला ते. पुढे उजव्या बाजूला, डाव्या बाजूला आणि पाठीमागच्या बाजूला आणि समोर. आणि समोरून आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला ते 3च सिंह दिसतात. बरोबर आहे? कारण आपण समोरून बघतोय. पाठीमागचा सिंह आपल्याला दिसतच नाही. पण तो आहे तिथे. मग ही भारताची काय आहे? राजमुद्रा. काय आहे भारताची? राजमुद्रा. आणि मग त्याच्या काळामध्ये खोदली गेलेली बराबर टेकड्यांवरील लेणी ही अतिशय प्रसिद्ध आहे. कोणती टेकडी? बराबर टेकड्यांवरील लेणी. आणि ही लेणी कुठे आहे? बिहारमध्ये. कुठे आहे? बिहारमध्ये. आणि भारतामधल्या लेण्यामध्ये ही सगळ्यात प्राचीन अशी लेणी आहे. अतिशय छान रीतीने कोरीव काम केले. आलं इथपर्यंत लक्षात? पुढे आपण काय शिकलो? तुम्हाला 4 ह्या प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीमध्ये नमूद करायची आहेत. या उपक्रमामधली पण आहेत आणि अर्थात विद्यार्थी मित्रांनो आपल्या पाठ्यपुस्तकाच्या खालच्या स्वाध्यायामधली सुद्धा घेतली गेलेली आहे, की जेणेकरून तुम्ही आपला पाठ संपूर्णपणे वाचणार. बरोबर? आलं लक्षात? चला पुढे जाऊया.